विक्की पारधी. विक्की माझ्यासोबत आहेत. कांसर कारण पण या स्पर्धेला करतोय सुरुवात. बिलकुल. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. आपण खूप या खूप ठिकाणी पाहतोय शुभेच्छा. आणि- पनवेल विभागातील हे दुटणे संघ आणि दुसऱ्या साईडने आपल्याला पाहायला मिळेल याच विभागातील बीसीसी चिंचवली या संघ तुम्हाला पाहायला मिळतं. इथे टॉस जिंकलाय बीसीसी टीमनं. बीसीसी 11 आणि क्षेत्ररक्षण घेतलेलं चिंचवली आहे. टीमनं आणि प्रथमतः शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय ते हे दुटणी टीमला. लेट्स प्ले गेम ऑन. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला चेंडू टाकेल, पहिलं षटक बॉलिंग ट्रॅक वरती. तेज तर्रार वेगवान म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि क्षेत्ररक्षण सोनू सर क्षेत्ररक्षण फार छान घेतलेलं आहे यांनी. पहिल्याच म्हणजे पॉवर प्ले तर 1 ओव्हरचा आहे ना. या लिमिटेड ओव्हर्समध्ये पॉवर प्ले 1 ओव्हरचा असेलच. बरोबर आहे. आणि क्षेत्ररक्षण खूप छान केलेलं आहे. बॉलर्स नेम देवेन. पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती चंदर चंदर गाबांडा मान फ्रॉम चिंचवली. समोर फलंदाज आपण पाहतो हे दोन्ही टीमचे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल. कैलास बाला स्ट्राईक एंड वरती आहेत आणि नॉन स्ट्राईक एंड वरती अक्षय चौधरी. पहिलाच बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न परंतु अवे फ्रॉम द बॉडी. इथे शरीरापासून चेंडू लांब ठेवलाय. पहिलाच बॉल वाईट आलाय एक्स्ट्राच्या स्वरूपात. वाईटनी सुरुवात झालेली आहे सोनू सर. आणि ओके ओके. आणि इथून अवे फ्रॉम द बॉडी पहिला चेंडू वाईट फेकला. श्रीगणेश केला जातोय टीम हे तुटणे संघाचा. पुन्हा एकदा आपण पाहतो आडवा बॅटने केल्याचा प्रयत्न. आपण या ठिकाणी पाहिलं गेलं तर या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात अतिघाई संकटामध्ये नाही आणि दिनेश वाघ आमच्याकडे रेफर केलाय. तिसऱ्या पंचांचा वापर केलाय. पहिला चेंडू वाईट आला आणि दुसऱ्या चेंडूवरती घातकी धाव या ठिकाणी कंप्लीट आहे की नाही हे पाहणं देखील गरजेचं आहे. आपण पाहतो या ठिकाणी ब्रदरस्फूट लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतात क्लॅरिटी विथ क्वालिटी. दूध का दूध, पाणी का पाणी. डोंगल नेटनं इथं क्लॅरिटी पोचवली जाते. ब्रदरस्फूट लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रत्येक संघावरती यांना होणार नाहीये अशी आमची वाहिनी या ठिकाणी सज्ज आहे. ब्रदरस्फूट लाईव्ह, ब्रदरस्फूट इव्हेंट ही वाहिनी पाहायला मिळते. आणि इथे घडले काय मैदानाच्या आतमध्ये. इट्स अ विकेट. पहिल्याच बॉलवरती विकेट संपादित केली फलंदाज बाद. बॅट तरी आपली कडेला ठेवायला पाहिजे होतं बॅट्समननी. त्यांची चूक झालेली आहे या ठिकाणी. कांसर असं म्हणतात ना अतिघाई संकटात नाही. बरोबर तसंच झालेलं आहे. अतिघाई संकटात नाही. सध्या तरी मी म्हणेन ही धाव घेण्याची गरज होती का. नाही गरज नव्हती तशी. धाव तुम्ही जर घेतली आहे तरी तुम्ही नॉन स्ट्राईक वर धावा तर फास्ट धावायचं असते. डेंजर एंडला होते तर. आणि दोन्ही बॉलर वगैरे ते सज्ज होते त्या ठिकाणी. आणि पहिला दुसराच चेंडू होता. पहिलाच बॉल वाईट आलाय. दुसऱ्या चेंडूवरती विकेट आली. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती चंद्रबाग आलेत. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय फलंदाज अक्षय आहेत. पुन्हा एकदा आपण पाहिलं गेलं तर अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु अवे फ्रॉम द बॉडी. प्रत्येक चेंडू हा शरीरापासून लांब ठेवला जातो आणि त्याचाच फायदा सध्या तरी बीसीसीची चिंचवली टीमला होत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय या ठिकाणी. आपण पाहतोय धावसंख्या फक्त सिंगल अशी पाहायला मिळते. आज आमच्या सोबत जोडले गेले तर दोन्ही फलंदाजी थांबून टॅलेंटेड ललितला आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय पंचांकडे स्ट्रॉंग अपील होती परंतु पंच आम्हाला या ठिकाणी कळवत असताना की ऑफ स्टिकचा खूपच बाहेर हा चेंडू आणि लेग बायच्या स्वरूपात मिळेल ती 1 धाव आणि एका धाबीच्या मदतीनं संघाची धावसंख्या ऑन बोर्ड 2 रन्स. 2 धावा धावफलकावरती. पहिलं षटक चंद्रबाग अप्रतिम फेकी करतोय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. खरं तर अशीच शेवटपर्यंत गोलंदाजी करावी लागेल. सध्या तरी आपण पाहतोय बीसीसी चिंचवली हा संघ खूप फॉर्म मध्ये आणि या वर्षी देखील हंगामामध्ये भरपूर त्याने खेळ चांगला आतापर्यंत केला. पुन्हा एकदा आपण पाहतो अडबाटने खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी लेग बी 4च्या माध्यमातून विकेट येईल मैदानाच्या बाहेर.
हे दोन्ही टीमला लागणारा दुसरा धक्का. फलंदाज करण बॅक टू द पवेलियन. ते ऍक्शन रिप्ले मध्ये आपण थँक्यू पाहिलं. डीजे. अगदी बरोबर मधल्या स्टंपवरती या खेळाडू सापडला आणि फुलटा finger up केला. गेंद होती. दिनेश फुलटा चेंडू होता हा सोनू सर आणि थोडासा प्लेसमेंट करायला पाहिजे होतं. खरं तर मारण्याचा क्रिकेटमध्ये प्रयत्न केला. कान्सर म्हटलं जातं ना, चांगल्या चेंडूवरती सन्मान आणि बरोबर आहे. खराब चेंडूवरती सन्मान समाचार. परंतु या मैदानाच्या आतमध्ये तसं काही घडलं नाहीये. तसं काही घडलेलं नाहीये. विकेट बरोबर. आली आहे आणि धावसंख्येचा फलकावरती आपण पाहतोय 2 धावा. स्कोर ऑन द बोर्ड. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथापती गोलंदाज चंदर बाग आहेत. हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा बढिया block केला. stroke. डीप मिड विकेटला हो. तिसऱ्या दिवसातील पहिला दमदार चौकार. फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती होता. जीवनच्या बॅट मधून आलाय पहिला दमदार चौकार. डीप मिड विकेटला संपूर्ण क्षेत्रकालीन त्या क्षेत्रामध्ये फटका सजवलाय फलंदाज जीवनना. त्याच्या बॅटमधून चौकार. हा चेंडू हलक्याताने कट केलाय. तिकडे मग पाहिलं गेलं तर या ठिकाणी थ्रोफिकी चुकीची पाहायला मिळते. तर कदाचित सर थ्रोफिकी अॅक्युरेट आली असती तर विकेट कदाचित संपन्न करू शकला असता अजून एक गोलंदाज. विकेट पडला असता सर. इथं भाग्याने साथ दिलेला आहे. तिसरा चंदर विकेट निश्चितच गाबंडा. होता. चंदर गाबंड आपल्याला पाहायला मिळतात पहिलं षटक बॉलिंग ट्रॅकवरती. क्या बात आहे. खरं तर 2 विकेट महत्वाचे बाहेर आलेत ही दोन्ही टीमची आणि संपूर्ण बॅकफुटला नेऊन टेपवलंय. सध्या तरी टीम आपण पाहिले गेले तर BCC चिंचवली या टीमनं पहिलं षटक झालंय संपाने. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते 2 बाद 6 धाबा फलकावरती. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती सुरेश निर्गुण आपल्याला पाहायला मिळतात. तेज तर्रार वेगवान गोलंदाजी या खेळाडूंना भरपूर वेळास BCC चिंचवली टीमना मॅचेस जिंकून दिल्यात. स्वतःच्या गोलंदाजी असू दे किंवा स्वतःच्या फलंदाजीने असो. परंतु या मॅचमध्ये आपण पाहतोय सध्या तरी ही दोन्ही टीम संकटात सापडली. 2 विकेट त्याने गमवून बसलेत आणि फक्त अवघ्या 6 धाबा फलकावरती पाहायला मिळतात. आज आमच्यासोबत जोडले जातील माइंड ऑफ टॅलेंटेड स्कोरर ललित सवारे सर आणि त्यानंतर आपण पाहतो आमच्या ऑफिशियल अपडेटर विकी पारदी आणि आमचे मंडप डेकोरेटर सचिन दादा नेमाने आमच्यासोबत जोडले गेलेत. मिस्टर अमिक स्ट्रोक झाला इस्टनच्या पाठीमागे. टीमचा कॅप्टन वाडा कास्ट टिपली. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना इतका जेव्हा पत्ता देत असताना तिसरा धक्का हे दोन्ही टीमला. फलंदाज अक्षय बॅक टू द डगआउट. आता मिडल ऑर्डरमध्ये न्यू बॅट्समन आलेत. आपण पाहतो या ठिकाणी शरद आहेत आणि आता या शरद आणि त्याचबरोबर आज जीवनला मैदानाच्या आतमध्ये संयमतेने खेळ करावा लागेल. कारण सध्या तरी आपण पाहतोय 3 फलंदाज बाद झालेत आणि संपूर्ण टीम आता हे दोन्ही टीम सध्या तरी बॅकफुटला नेऊन टिपवली. पुन्हा एकदा आपण पाहतोय तेज तर्रार वेगवान अशी गोलंदाजी सुरेश निरगुडाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिला चेंडू जणू काही विकेट आली. दुसऱ्या चेंडूवरती डॉट बॉल आलाय आणि या षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत आणि या 4 चेंडूंमध्ये किती धावा बनवल्या जातील या ओव्हरमध्ये हे सांगता येणं कठीण आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू तेज तर्रार वेगवान गोलंदाजी. आणखीन एक लगातारचा दुसरा चेंडू डॉट आलाय आणि हे दोन्ही टीमला जणू काही डॉट चेंडू हे डोकेदुखी ठरू शकतात. कारण जेव्हा जेव्हा डॉट चेंडू येतात ना तेव्हा त्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाही आहे. डॉट बॉल आलेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. मिस्टर अमिक स्ट्रोक झालाय. चेंडू खाली शरद होते आणि टीपला जाईल 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज आणखीन या 1 ओव्हरमध्ये दुसरा धक्का
आणि या हेदूटने टीमला लागणारा चौथा धक्का फलंदाज बाद. सम्मानजनक स्कोर तो भी बनना चाहिए. खरं तर हेदूटने बी हा संघ सध्या फार संकटात सापडलाय आणि एखाद्या खेळाडूला आता हा डाव सावरणं गरजेचं राहील. सध्या तरी आपण पाहतोय 4 फलंदाज बाद झालेत आणि सुरेशनं अप्रतिम सध्या तरी गोलंदाजी केली आहे. तब्बल 4 चेंडूंमागे 2 विकेट आणि 2 चेंडू डॉट आलेत आणि अजूनही आपण पाहतो या ठिकाणी शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमधील. परंतु लेफ्ट हँडेड फलंदाज स्ट्राईक एंडवरती शुभम आलेत ऑन स्ट्रायकर आहेत. पुन्हा एकदा खोलर टप्पाचा चेंडू क्रिकेटमधला सर्वात खातकी चेंडूंची हाताळणी सध्या सुरेश निरगुडाने केली होती, परंतु त्या चेंडूवरती मी म्हणेन डॉट बॉल आलाय. अजून शेवटचा चेंडू शिल्लक. जर शेवटचा चेंडू डॉट आला तर आज मात्र या स्पर्धेचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातला निर्धाव षटक म्हणून टाकलं जाईल सुरेश निरगुडाच्या माध्यमातून. हा चेंडू देखील ऑफ ट्रॅकरचा होता. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सुरेश निरगुडासाठी. 3ऱ्या दिवसातील निर्धाव षटक टाकल्याने 2 विकेट त्यांनी आपल्या गोलंदाजाच्या नावावरती मिळवल्यात. व्हॉट अ परफॉर्मन्स गोलंदाजी. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 6 या धाबसंख्येवरती थांबवलं गेलंय. पहिल्या षटकामध्ये 6 धाबा आणि या षटकामध्ये 2 विकेट आणि 4 चेंडू डॉट. एकंदरीत निर्धाव षटक टाकलं. चांगली गोलंदाजी राहिली आहे. कान सर काय म्हणाल तुम्ही? सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन केलेलं आहे सुरेश निरगुडाने. अतिशय अचूक गोलंदाजी म्हणता येईल याला. अप्रतिम गोलंदाजी. सर ही कामगिरी ना खरं तर मेहनत जिद्द शिकाडी तुमच्याकडे हवी आहे आणि सध्या तरी आपण पाहतो या ठिकाणी मेहनतच्या जोरावरती बरोबर सुरेश निरगुडानं हे षटक निर्धाव टाकलाय आणि सुरेश निरगुडा चांगला बॉलर ठरू शकेल पुढे भविष्यामध्ये. सर एकच म्हणतात ना, एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. येस येस. आणि तो सध्या तरी एक्सपिरियन्स मी म्हणेन सुरेश निरगुडाकडे पाहायला मिळाला. पण तो 3ऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती शरद. पहिलाच बॉल फुल टॉस होता. जणू काही क्रिकेट मधली सर्वात साधी सोपी लाईन वापरली होती, परंतु फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती जीवन होते आणि जीवनला या चेंडूवरती मी मोठा फटका खेळता आलेला नाही. डॉट बॉल आलाय. खरं तर आज बीसीसी चिंचवली टीमनं मनामध्ये एकच धाडस घेऊन आलेत, एक स्वप्न बाळगून आलेत की या स्पर्धेची एक ट्रॉफी मात्र आपल्या गावामध्ये घेऊन जायचे. परंतु या ठिकाणी बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आउट ऑफ द पार्क. चेंडू जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जीवनच्या बॅट मधून पहिला दमदार षटकार. जीवनच्या बॅट मधून षटकार आलाय. धावसंख्या 12 ही पाहायला मिळते. हा चेंडू पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडाला पण मिस टायमिंग स्ट्रोक झाले. छत्र संपूर्ण खाली आहे. आपण पाहतो लॉंग ऑफला कोणी खेळाडू नव्हता आणि 2 खेळाडूंना चेंडू बीट करून 1 बाउन्स ओव्हर द रोक. जीवन ऑन फायर. मिडील दाबा 4 चौकार. आपल्याला या ठिकाणी तर एका साइडने विकेट जात होत्या हेदूटनी टीमच्या, परंतु आता मिडल ऑर्डर मध्ये मी म्हणेन जीवन आणि जीवननं आता सध्या तरी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली आहे. बिलकुल बिलकुल. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता. इथे पंच आपल्याला पाहायला मिळते दिनेश वाघसरांकडनं. हा चेंडू नो घोषित केलाय. कदाचित कमरेपेक्षा जास्त वरती चेंडू आणि आपण पाहिलं गेलं या ठिकाणी थोडीशी दुखापत सध्या मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज शरद आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या ठिकाणी 9 चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय, जे अर्थातच सर इथे एक धाव सहज मिळेल आणि येणारा चेंडू हा फ्री हिट असणार आहे. त्यामुळे फलंदाजाला संधी आहे आणि थोडंसं इंज्युअर्ड त्या ठिकाणी झालेलं आहे. काही नाही, काही होत नाही. पाय झटकून घ्यायचा आहे थोडंसं. त्याला पायाला जास्त हे मुवमेंट देऊ नका. सुंदर क्रिकेट या ठिकाणी बघायला दिसत आहे. चला या ठिकाणी पंच जर खेळाडूला पाण्याची आवश्यकता असेल तर मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक टाइम करू शकता. तुम्ही पाणी घेऊ शकता, कारण म्हटलं जातं ना सर, जल है तो कल है. जल है तो कल है, कल है तो जल है. एक एक बूंद जिंदगी के साथ साथ भी और जिंदगी के बाद भी.
चला अनंता गाबंडा, जर तुमचा खेळाडू तिथे एजंट असेल तर तुमचा 12वा खेळाडू आमच्या समावेत सज्ज आहे. त्यांना सबस्टिट्यूट तुम्ही प्लेअर. आतमध्ये इन करू शकता. हा हा चालेल, काय हरकत नाही. थोडे मला वाटते मोच आलेली आहे, लचक आलेली आहे पायामध्ये. चालतच असते, क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये. आपण पाहतोय मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये दिनेश वाघ सर आहेत आणि स्क्वेअर पंच बादल सवार आहे. ज्याने दोन्ही खेळाडूंचं वर्णन केलं तर दोन्ही खेळाडू करवई टीमकडनं नेहमीच ते नेतृत्व करतायत आणि त्यांच्याच नावाने तो संघ ओळखला जातो. आणि हे दोन्ही खेळाडू जर शेवटच्या 5 ते 4 षटकांमध्ये टिकून बसले ना सर, तर एक चांगली धावसंख्या ते नेहमी उभारतात. 3 चेंडू या ठिकाणी फेकले गेलेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती शरद आले होते, थोडीशी दुखापत झाली त्यामुळे त्यांना हे क्रीडांगण सोडावं लागलं आणि चेंडू फ्रीट असणार आहे. बरोबर ना सर? दिनेश सर, चेंडू फ्रीट कायम असणार आहे Free. या ठिकाणी. धावसंख्या दफलकापती 17 पाहायला मिळते. कारण नो बॉल होतं ते आणि फ्रीचा पूर्ण फायदा घ्यायला पाहिजे. 17 धाबा दफलकापती. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय जीवन, ज्याने आतापर्यंत 6 चेंडू खेळला आणि त्याच्या बॅटमधून 14 धाबा आल्यात. फ्रीटचा बॉल, गोलंदाज सय्या राईट मोर द विकेट ना गुरु. पुन्हा एकदा आपण पाहतो ऑर्डर बॅटने खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेटनं आपण या ठिकाणी पाहतोय. लॉंग ऑनला खेळाडू आहे सज्ज. 2 टप्पावरती चेंडू गॅदर केला जाईल तोपर्यंत या मिळतील सहज रीतीने 2 धाबा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धाबेच्या मध्येनं संघाची धावसंख्या आपण पाहतोय ऑन बोर्ड 4 बाद 19 धाबा आफ्रिकावरती. परंतु येणाऱ्या 20 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी या 4 दिवसाच्या फॉर्मॅटमध्ये BCC चिंचवली आयोजित देखील ती स्पर्धा तुम्हाला खरवईच्या क्रीडांगणावरती पाहायला मिळेल. सॉरी, गोरेगावच्या क्रीडांगणावरती ती स्पर्धा पाहायला मिळेल. गोरेगावला आहे बे. छान. हा चेंडू देखील आपण पाहतोय लॉफ करण्याचा प्रयत्न, इथे एकदा कंप्लीट केले दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि या ठिकाणी गुड लक. खरं तर घडले काय, या चुक्या कदाचित येणाऱ्या उत्तरवाहामध्ये तुम्हाला महागड्या ठरू शकतात. हे महाग ठरेल. आणि सध्या पाहिलं गेलं तर सुंदर या bat. ठिकाणी आपण पाहतोय आमचे साथी समालोचक प्रसादजी सबारे सरांचं आगमन झालं गेलंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. आज पुन्हा एकदा आमच्या समावेश जॉईंट होतील याच्यात मात्र शंका नाही आहे. आणि पुन्हा एकदा मॅचकडे आपण वळूया. गोईंग ऑन मॅच. इथे धावसंख्या दफलकावरती 21 लॉस ऑफ 4 विकेट. 21 धाबा दफलकावरती. हा चेंडू पडल्यानंतर पहा तुम्ही स्विंग झाला आणि पंच आम्हाला दर्शवतायत इथे डॉट बॉल आलाय आणि षटक देखील समाप्त झालं आणि 3 षटकाच्या अंती धावसंख्या दफलकावरती आपण पाहतोय या ठिकाणी 21 धाबा दफलकावरती. 3 ओव्हर 21 रन. आणि सोनी सर सर्वात कमी स्कोर आहे आजचा. हालो 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 सर्वात कमी स्कोर आहे एकदम. 21 धाबा दफलकावरती. आता एका ओव्हरमध्ये किती धावा होऊ शकेल? खरं तर 18 चेंडूंमागे हे दोन्ही टीमनं 4 गडी गमावलेत आणि 21 धावा बनवल्या गेल्यात. हा. या षटकामध्ये सर 15 ते 20 धावा 15 ते आल्या. 20 तर धावा आवश्यक आहे. सन्माननीय स्कोर तो उभारू शकतो हे दोन्ही टीम. कारण ही जी पिच आहे ही चांगली टर्न घेत आहे, वळण घेत आहे चांगली. पिच मस्त सुंदर pitch सर आहे. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना, कुठलीही तुम्हाला मोठी धावसंख्या विजयाचं विजयाचा तुम्ही पताका लावू शकता. त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. आणि बिलकुल. सध्या तरी 21 धाबा दफलकावरती. शेवटचं षटक, अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज राम खंडवी. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल आलाय. इथे आपण पाहिलं गेलं तर चांगली सुरुवात करून देत असताना गोलंदाज काफी तटस्थ अंपायर वहां पर, यूनिक अंपायर. 22 लॉस 4 विकेट. 22 धाबा दफलकावरती. आपण पाहतोय अजूनही या षटकातील 5 चेंडू शिल्लक आहेत. या 5 चेंडूंमध्ये किती धावा बनवल्या जातील? लेफ्ट हँडेड फलंदाज आपण पाहतोय शुभम, त्याने आतापर्यंत चेंडू 3 फेस केलेत आणि अवघी एकही तो धाव टीमसाठी बनवू शकला पुन्हा नाहीये. white. आणि पुन्हा एकदा चेंडू वाईट पाहायला मिळालाय. वारंवार या ठिकाणी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते.
खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय राम खंडवी बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. राम खंडवी आपल्याला पाहायला मिळतात, ज्याने आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेत. पहिला चेंडू भरपूर चांगला होता, दुसऱ्या चेंडूवरती वाईट आल्याने तिसरा चेंडू देखील वाईट पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका खेळायचा होता, परंतु बाट आणि चेंडूंचा संपर्क होत नाहीये आणि डॉट बॉल आलाय. अजूनही या षटकातील मी म्हणेन शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि या ठिकाणी जास्तीत जास्त स्ट्राईक एंडवरती खेळावं लागेल फलंदाज जीवनला. त्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आलाय. आता इथे स्पष्टपणे दिसलंय की सरळ इथे जीवनला स्ट्राईक एंडवरती आणावा लागेल. बिलकुल 22 धाबा 23 धाबा दाफलकावरती स्कोर ऑन द बोर्ड. या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळतात ऑन साईडला फटका गॅदर केला. आपण पाहतो या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, शेवटच्या मुमेंटला हा चेंडू अडवला जाईल आणि सर तर खरं स्पष्टपणे इथे दिसलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. जणू का या ठिकाणी जीवनला स्वतःकडे स्ट्राईक हवी होती आणि ती स्ट्राईक सध्या तरी जीवन घेत असताना पाहायला मिळतात. 24 लॉस ऑफ 4 विकेट, 24 धाबा दाफलकावरती. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत आणि या 3 चेंडूवरती आणि या 3 एका दुसरा चेंडूमध्ये मोठा एखादा फटका चौका आला किंवा षटकार करणे आवश्यक आहे. तर इथे सन्माननीय स्कोर उभारू शकेल तो हे तुटणी टीम. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 चेंडूंमध्ये किती धावा बनवल्या जातील, षटकार येईल, चौकार येईल, विकेट येईल, 2 धावा येतील, 1 धावा येतील, हे सांगणं कठीण आहे. शॉट ऑफ लेन पुन्हा एकदा पण या ठिकाणी पाहतोय लॉंग ऑनला खेळाडू सज्ज आहेत. 2 टप्प्यावरती चेंडू गॅदर केला जाईल आणि तोपर्यंत या धावा मिळतील 1 आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज इथे सेक्रिफाईस करावी लागली. फलंदाज जीवनला माघारी परतावा लागलाय. 5 वादका फलंदाज बाद. धावले असते तर रन झाला असतं त्या ठिकाणी, पण ते धावले नाही, बॅट्समन धावू शकले नाही त्या ठिकाणी. आता जात आहे सुनील, बघूया सुनील काय करणार. शिल्लक आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. ओव्हर नंबर 4 अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये आपण पाहतोय राम खंडवे आलेत. त्यांनी एक आतापर्यंत षटकारची आवश्यकता आहे. धाबा खर्च केलेत एकंदरीत 4. शॉट ऑफ लेन पुश करण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी एक धाव सहज रीतीने कंप्लीट केली गेली. एका धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहिले गेले तर 26 धाबा दाफलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू शिल्लक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज राम खंडवी आणि या शेवटच्या चेंडूवरती किती धाबा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण आतापर्यंत 26 धाबा दाफलकावरती बनवल्या गेल्यात. सर या चेंडूवरती षटकार किंवा चौकार आला तर एक सन्मानीय स्कोर उभा एक करू सन्मानजनक स्कोर होईल शकेल आणि बीसीसी चांगला score होईल. चिंचवली टीमच्या विरोधात. शेवटचा चेंडू शिल्लक स्ट्राईक कारण एंडवरती या left hander मैदानावर फलंदाज 30 शुभम, ज्याने आतापर्यंत चेंडू फेस केलेत 5 आणि अवघी 1 धाव त्यांनी बनवली आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे या चेंडूवरती. सर शुभम तर प्रयत्न करणारच. शुभम कारण, करणार लेफ्ट हँडेड आहे तो. लेफ्ट हँडेड फलंदाज क्रिकेटमध्ये नेहमीच घातकी मानली जातात आणि हा चेंडू देखील प्रॉपर यॉर्करचा टाकला होता, परंतु या ठिकाणी 1 धाव सहज रीतीने कंप्लीट. 1 धाव कंप्लीट. पाहता पाहता राम खंडवीचं देखील 14 षटक समाप्त झालं आणि याचं 4 षटकाच्या अंती धावसंख्या दाफलकावरती बनवली गेली आहे. अवघ्या 24 चेंडूंमागे इथे विकेट सॅक्रिफाईस केल्या होत्या. खरं तर विकेट मिळवल्या गेल्या होत्या 5 आणि एकंदरीत 27 धावा दाफलकावरती बनवल्या गेल्यात. येणारे सर 24 बॉल आणि 28 धावसंख्येची गरज आहे जिंकण्याकरिता या मॅचमध्ये बीसीसी चिंचवली टीमला. परंतु या धावा थांबवल्या जातील की चेस केल्या जातील या ऐकूया याच विभागातील अत्यंत आमचे जवळचे मित्र प्रसादजी सभारे. चेजिंग होणार आहे सर. थँक्यू सो मच. जेवढा कमी स्कोर आला तेवढा चेजिंग करायला कठीणच जाते या भव्य दिव्य टुर्नामेंट मध्ये.
काय झालं, काय होतं, आपटला का पाय? हां हां हां. स्वर्गीय विष्णुदादा स्मृती चषक 2025 वर्ष तिसरे, आज तिसरा दिवस आपण पाहतात या स्पर्धेचा. आणि ही पहिलीच मॅच खरं तर हेदुटणे विरुद्ध BCC चिंचवली या दोन संघादरम्यान ही मॅच. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतात हेदुटणे संघाने तब्बल 27 धावा बनवल्या गेल्यात आणि 28 धावा संख्येचा एक माफक आव्हान उभे केले मैदानामध्ये. खरं तर 4 षटकांचा हा सामना आहे. 4 षटकांमध्ये 28 धावा मात्र ची- कशा प्रकारे बनवल्या जातील हे आपण नक्कीच पाहणार चेजिंग आहोत. करायला खूप कठीण जाईल, माझं म्हणणं आहे असं. आणि की या मैदानावरती चेसिंग थोडीशी कठीण आहे. विकेटचा विचार केला तर कॉन्क्रीट विकेट आहे. खरं तर या विकेटवरती जास्तीत जास्त बेनिफिट हे गोलंदाजांना मिळतं, कारण की अतिरिक्त उचली आणि अतिरिक्त वेग देखील मिळतो या कॉन्क्रीट पिचवरती. आणि कुठेतरी आता या मॅचला मजा येईल. आणि पीच फार उसळी घेत आहे, छान सुंदर पीच आहे या ठिकाणी तयार केलेली. कारण की या ठिकाणी आपण पाहता सेकंड इनिंगमध्ये देखील काल चेसिंगमध्ये थोडीशी अडचण येत होती संघांना, परंतु आज कशा प्रकारे खेळ होईल हे देखील पाहायला नक्कीच मजा येईल. कारण की पहिल्या सत्रात धावा झाल्या नाही आहेत, परंतु आता या ठिकाणी आपण पाहता सेकंड इनिंगमध्ये या धावा बनल्या जातील का. दोन्ही टीम म्हटलं तर दोन्ही टीम स्ट्रॉंग आहेत. हेदुटणे म्हटलं तर कल्याण डोंबिवली परिसरातील हा संघ आहे. लांब मोरचं अंतर गाठून मात्र इथे आलाय. त्यांचं स्वागत आपण करूयात आयोजकांच्या वतीने. खरं तर दिलेल्या वेळेमध्ये ते इथे हजर आहेत, त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. वेलकम आहे हेदुटणे टीम. खरं तर प्रथमच या विभागामध्ये आलेत, त्यांचं पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतोय. जाऊयात मागच्या दिशेने. 28 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी अनंत आणि सुरेश, आणि पहिला षटक घेऊन आलाय गोलंदाज बॉलिंग मार्कवरती हेदुटणे. अगदी एक शाखवला खेळाडू पोहोचत आहे. चांगली फिल्डिंग, बॉलला अडवलंय जवळजवळ. मी तर म्हणे हा चमकार वाचवलाय. जवळजवळ 2 धावा या चेंडूवरती वाचवल्यात. लो स्कोरिंगची ही मॅच आहे. खरं तर तुम्हाला फिल्डिंग करत असताना सातत्याने चांगली फिल्डिंग करावी लागेल. सातत्याने मात्र क्वालिटीचा क्रिकेट आणि- आता खेळावं लागेल. आणि सध्या सिंगल आणि डबल घेणं आवश्यक आहे. ओव्हरपिच बॉल, फटका फसलाय, परंतु इथे ताकद भरपूर आहे या फटक्यात. असं वाटलं होतं की बढिया. कॅच होईल, परंतु बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुरेशच्या बॅटमधनं हा पहिला ब्लास्ट, पहिला षटकार. आजच्या दिवसाचा पहिला षटकार सुरेशच्या बॅटमधून आला. प्रचंड ताकदीचा वापर मात्र पाहायला मिळाला. येस, जीवनच्या बॅटमधून एक आला होता. इथे आता फटका फसलाय, झेलची संधी आहे, कमबॅक तर केलंय आणि आता यष्टरक्षक इथे पोहोचलाय आणि चांगला जजमेंट. इथनच लगेचच षटकाराचा प्रत्युत्तर विकेटनं दिलं जात आहे. फलंदाज सुरेश बॅक टू द पॅव्हिलियन. विनंती असेल मिरचीवाडी टीम आपण आला असाल तर रिपोर्टिंग करायची आहे. आणि मांडवा टीम आपण देखील रिपोर्टिंग करायचे आहे. आणि खोपोली टीम या ठिकाणी आले सकाळच्या सत्रामध्ये. खरं तर त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करू. स्ट्राईकवरती नवीन बॅट्समन, शॉर्ट अप लेन बॉल आहे, कट केला, स्क्वेअर कट फटका. हा सुंदर आहे, बॉल चाला सरळ डीप कव्हर मध्ये दुसऱ्या टप्प्यावरती सीमारच्या बाहेर 4 धाबा.
तर सुरुवात चांगली झाली या ठिकाणी चिंचवली संघाकडनं. खरं तर सुरेशच्या बॅटमधनं षटकार आला, परंतु तदनंतर विकेट परंतु पुन्हा एकदा या ठिकाणी चौकार आलाय. यस, पंचांचा इशारा, या ठिकाणी हा षटक संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती तब्बल 13 धावा आहेत. आता समीकरण सोपं झालंय. येणारे 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी षटक क्रमांक दुसरा गोलंदाज बादल आलेत, परंतु समोर अनंत गावंडा आहेत. पहिलाच बॉल अगदी समोर होता, ड्राईव्ह केलाय, परंतु डीप मध्ये शरद पोहोचतात. चांगली फिल्डिंग, एकदा कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु नकार येतोय. खरं तर जय आहेत, चांगली साथ देतात अनंताला. या चेंडूवरती दोन धावा घेण्याचा प्रयत्न होता फलंदाज अनंताचा, परंतु जयनं थांबवलंय. आणि तदनंतर पाहिलं तर फक्त एक सिंगल आली आहे. कमबॅक करण्याचं काम हेदुटणे संघ करतोय. फुल लेन, फक्त दिशा दिली आहे, बॉलला पाठवले सरळ स्क्वेअर एकला, परंतु डीपमध्ये खेळाडू आहेत. परंतु याही चेंडूवरती एक सिंगल मिळेल. सिंगलनं सध्या तरी खेळ सुरू आहे चिंचवली संघाकडनं, कारण की चिंचवली संघाला माहिती आहे इथनं सिंगल धावा आल्या आपण मॅच जवळ घेऊन जाऊ शकतो, परंतु जर का कदाचित डॉट बॉल पर्सेंटेज झाले तर पुन्हा एकदा हेडुटणे संघ इन करू शकतो. शॉर्ट प्लेन, परंतु या ठिकाणी फक्त दिशा दिली आहे. पुन्हा एकदा त्या क्षेत्रात डीपमध्ये खेळाडू आहेत. पुन्हा एकदा एक सिंगल. मागील 3 चेंडूमध्ये 3 सिंगल आल्यात, म्हणजेच सध्या तरी गोलंदाजी ही चांगली पाहायला मिळते. बादल सध्या तरी कमबॅक करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या, परंतु तदनंतरचा कमबॅक हा चांगला राहिलाय. कमबॅक करणं हे महत्वाचं आहे मित्रांनो. सध्या तरी प्रयत्न सुरू आहेत, जिद्द, चिकाटी, मेहनत सर्व काय पाहायला मिळते. पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहता लो फुलटॉस होता, ऑन साईडला ढकललाय, परंतु डीपमध्ये खेळाडू पोहोचत आहेत. नक्कीच खेळाडू त्या ठिकाणी कैलास आले होते हा चेंडू उचल फेक करण्यासाठी, परंतु या चेंडूवरती सुद्धा एक सिंगल. 17 धावा फलकावरती आहेत. अजूनही 11 धावा बनवायच्या आहेत. 14 बॉल 11ची गरज. शॉर्ट प्लेन बॉल इथे आपण पाहतायत हलकीशी अपील, परंतु पंचांचा इशारा वाईट आहे या ठिकाणी. यस, एक्स्ट्रा बाउन्स या चेंडूवरती मिळालाय. खरं तर आपटी देण्याचा प्रयत्न, परंतु अतिरिक्त उसली मिळाली आणि त्यानंतर मात्र पंचाने सांगितले की हा चेंडू वाईड आहे. जवळजवळ 3 ते 4 खेळाडूंना अपील देखील केली, परंतु पंचाने सांगितलं की या ठिकाणी कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये आणि त्यानंतर व्हाईट बॉल घोषित केलाय. आता 14 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. यस, हॅलो. हॅलो. यस पंच, बॅट कट चेक करायचे आहे. यस, नाहीये, कोणत्याच प्रकारचा संपर्क नाही या ठिकाणी. यस, व्हाईट बॉल असेल हा, अगदी क्लोज होता, परंतु संपर्क नाहीये. यस, गेम ऑन. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. झेलची संधी, झेल इम्पॉर्टंट, आणि इथे झेल मात्र कॅरी केलाय. अनंता गावंडाला आता जावं लागेल डगआउटच्या वाटेवरती. अगदी निर्णायक क्षणावरती हा विकेट आलाय. इथनं आता पुन्हा एकदा शिरकाव सध्या करू शकतो तो हेडुटणे संघ. इथे महत्वाचा विकेट आलाय. अनंता गावंडा बॅक टू द पवेलियन.
इथे आपण पाहता विकेट आलाय, परंतु मॅच पण पुन्हा एकदा मैदानाच्या आत बनली गेली आहे. अगदी महत्त्वाच्या वेळेवरती विकेट आला, तोही अनंत गाभंडाचा. आता इथनं पुन्हा एकदा शिरकाव करण्याचे प्रयत्न सध्या तरी केले जातात हेदुटणे संघाकडनं. प्रयत्न करून चुकला तरी चालेल, परंतु प्रयत्न करायला तुम्ही कधी चुकू नका, मग ते क्रिकेटचा खेळ असो किंवा आयुष्य, कारण की अपयश ही यशाची पहिली पायरी असते. फुल लेन बॉल ऑन साईडला पण बघा ढकललाय, डीपमध्ये पण बघा एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहेत त्या ठिकाणी शरद, परंतु या चेंडूवरती फक्त एक सिंगल मिळेल. आता या ठिकाणी पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती सिंगल आले आणि आता मॅच मध्ये येऊन पोहोचले. येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 9 धावसंख्येची गरज. इथून देखील कमबॅक होऊ शकतो. आता हा षटक दोन्ही संघांसाठी भरपूर महत्त्वाचा राहील. 12 चेंडू 9 धावसंख्येची गरज. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती जीवन आलेत. पहिलाच बॉल अगदी समोर होता, ऑन साईडला लॉप करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांनी सांगितले की हा चेंडू कदाचित ऑफस्टिकला मिस करतोय आणि तदनंतर मात्र या ठिकाणावर पाहता आफीला फेटाळून लावलं पंचांनी आणि तदनंतर हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल महत्त्वाचा आहे मैदानामध्ये. पुन्हा एकदा या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसलाय आणि इथे कॅच देखील कॅरी केली आहे आणि इथनं मात्र राम खंडवीला देखील परतावं लागेल पवेलियनच्या वाटेवरती. इथनं कमबॅक आता सुरू झाला आहे टीम हेडवुटने संघाकडनं. फलंदाज बाद, राम बॅक टू दी पवेलियन. तर नक्कीच या ठिकाणी थोडे फेरबदल केले जातील. नेक्स्ट मॅच खोपोली टीम असेल आणि त्यांच्या विपक्षात नक्कीच खरबई संघ असेल. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. या मॅच नंतर टॉस केलं जाईल. खोपोली टीम मात्र लांबवरचं अंतर मात्र गाठून या ठिकाणी अगदी जबरजबर 9:30 वाजता या ठिकाणी मैदानावरती हरकत झाली आणि त्यांचं आपण करूयात पुन्हापासून कौतुक. गेम ऑन. शॉर्ट ऑफ लेन बॉल कट केलाय, विषयमध्ये डीपमध्ये पण आता लॉंग ऑफला खेळाडू आहेत, परंतु इथे चुका झाल्यात. खरं तर क्रिकेटमध्ये एक चूक तुम्हाला महाग ठरू शकते, कारण की एक चूक तुम्हाला मैदानातून बाहेर काढू शकते. जिथे एक धाव होती तिथे तब्बल 3 धावा मात्र पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगला कॉलिंग आणि चांगला या ठिकाणी आय कॉन्टॅक्ट या ठिकाणी पाहायला मिळाला. जबल 3 धावा कंप्लीट झाल्या. या 3 धावा आल्यानंतर मॅचचं समीकरण पूर्णपणे मितपणे उद्ध्वस्त झालंय. मॅच बनवली होती, परंतु आता मॅचचं समीकरण 9 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. गोलंदाजांना मात्र फिल्डरांची साथ पाहिजे, परंतु या ठिकाणी सध्या तरी दबाव आहे दोन्ही संघांवरती. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे आपण पाहतात हलकीशी अपील, परंतु यस बॅट कट आहे या ठिकाणी. सॉफ्ट सिग्नल आला पंचांचा. एक धाव कंप्लीट आणि आता सिंगलच्या मदतीने तब्बल 23 रन्स 23 धावा धाव फलकावरती आहेत आणि अजूनही 5 धावसंख्येची गरज. यस पंचांना विनंती असेल आपण जे समोरचे स्टंप आहेत ते व्यवस्थित लावायचे आहेत.
8 बॉल 5 धावसंख्येची गरज. इथे पंचांचा इशारा नोचा आलाय. कदाचित ओव्हरस्टेप केला असेल. यस, पंचांचं देखील तेच म्हणणं आहे. आता या ठिकाणी आपण पाहतायत पंचांचा इशारा आलाय नोचा, म्हणजेच 1+1 तब्बल 2 धावा फलकावरती ऍड होतील. आता फक्त 3 धावसंख्येची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. आता फक्त 3 धावसंख्येची गरज. मॅच बनवली होती, परंतु हेदूटने टीम तुम्ही मैदानाच्या चुका केल्या, फिल्डिंगमध्ये थोड्या चुका झाल्या आणि तदनंतर आताचा हा नो बॉल. नक्कीच क्रिकेटमध्ये खेळत असताना चूक ही भरपूर महाग ठरते, कारण की क्रिकेटमध्ये प्रत्येक धाव मात्र ही लाख मोलाची असते. फ्री हिटचा चेंडू, शॉर्ट ऑफ लेन बॉल, वेगवान चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. मॅच अजून या ठिकाणी शिल्लक आहे की काय, परंतु इथनं जर काही इथनं मॅच डिफेंड केली तर हेडूटने टीम आपल्या नावावरती एक नवा विक्रम उभा करू शकते. कट करण्याचा प्रयत्न, डिफेन्सिव्ह फटका. सध्या तरी याच फटक्यांची गरज आहे टीम चिंचवली संघाला. एक धाव कंप्लीट. दुसराचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी कदाचित यष्टिरक्षकाचा हात हा मी तर म्हणेन स्टंपला लागला आणि तदनंतर मात्र बेल्स खाली पडल्या. यस, 2 धावा कंप्लीट झाल्यात. आता स्कोर लेवल झालाय. सामना जिंकण्यासाठी फक्त 1 धावसंख्येची गरज असेल. यस पंच, रनआउट चेक करायचा आहे. यस, चेक केलं जाईल या ठिकाणी लगेचच. दोन्ही टीमला एक रिव्ह्यू असेल, बिमरसाठी आणि एक रनआउटसाठी. परंतु आता ठिकाणी बॉलिंग करणारा संघ अर्थातच हेडूटने संघानं मात्र या ठिकाणी सांगितलंय. येस, नॉट आउट आहे. हात हा आधी लागलाय. आता फक्त 1 धावसंख्येची गरज. स्कोर इज अ लेवल, परंतु स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. आपण ही स्पर्धा खरं तर आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथच्या अंतर्गत खेळवतोय आणि असोसिएशनमध्ये जे सर्व नियम आहेत ते सर्व नियम मात्र या स्पर्धेला लागू आहेत. यस, तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. खरवई टीमचे कॅप्टन ललित आहेत आणि इथे कॅप्टन युवराज आलेत खोपोली संघाकडनं. तर टॉस या ठिकाणी केलं जाईल. यस, तर खान सरांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करायचा आहे. एक मिनिट थांब ना, खपू दे ना. सहा बॉल आणि 1 धावसंख्येची गरज. इथे फटका चांगला आहे, कदाचित मॅच विन होईल का. यस, या ठिकाणी आपण पाहता 1 धाव कंप्लीट आणि सामना या ठिकाणी संपलाय. सामना जिंकलाय तो म्हणजे चिंचवली संघाने अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. परंतु हार्ड लक टीम हेदूटा संघ. कदाचित तुम्ही या मॅचवरती पकड निर्माण करू शकले असते, परंतु तिथे तुमच्या चुका झाल्या. तिथे तुम्ही प्रेशरमध्ये नक्कीच